श्रीकृष्णा सर्वांना. हा आहे गुरुद्वारामधला कडाप्रसाद. तर शनिवारी आमच्या इथे गुरुद्वारा परेड असतो, तर तिकडून जाऊन आल्यानंतर मी चहा आणि नाश्ता घेतला. आज मला बनवायची होती जवसाची चटणी, तर त्यासाठी जवस स्वच्छ करून घेतले आणि असं चटचट आवाज येऊपर्यंत त्याला भाजून घेतलं. नंतर यामध्ये किसलेलं खोबरंसुद्धा भाजून घेतलं आणि त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ, आता याऐवजी शेंगदाणेसुद्धा आपण वापरू शकतो. आणि नंतर इथे मी 1 चमचाभर धने, जिरे आणि 1 चमचाभर होईल इतके कांद्याच्या बिया घातल्या आहेत. आणि नंतर इथे 2 चमचे तेल गरम केलं. यामध्ये आता कढीपत्ता आणि मुठभर लसूण थोडंसं परतून घेतला. नंतर यामध्ये तिखट घातलं आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं आता मी मिक्सरला बारीक करून घेतलं. आता जवस आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. केस गळती, त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. एकूणच आपल्या संपूर्ण शरीरासाठी हे फायदेशीर आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.